दैनिक तरुण भारतच्या हिंडलगा येथील कॉर्पोरेट कार्यालयात स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। तरुण भारत परिवारातीलच एका कर्मचाऱ्याच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची परंपरा कार्यकारी संचालक रोमा ठाकूर यांच्या संकल्पनेतून राबवली जाते। याच परंपरेनुसार यंदा सुरक्षा विभागातील कर्मचारी हनुमंत कोकीतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। याप्रसंगी सुरक्षा रक्षकांनी शिस्तबद्ध पथसंचलन करून ध्वजास मानवंदना दिली। कार्यक्रमादरम्यान रोमा ठाकूर आणि संपादक विजय पाटील यांच्या हस्ते हनुमंत कोकीतकर यांचा शाल, श्रीफळ व मिठाई देऊन विशेष सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमानंतर तरुण भारतच्या मुख्य प्रतिनिधी मनीषा सुभेदार यांच्या मातोश्री शुभांगिनी देशपांडे यांच्या निधनावर शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यांची आई शुभांगिनी देशपांडे यांचं नुकतंच निधन झालेलं आहे। त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी प्रार्थना आपण सगळ्यांनी एक मिनिट स्तब्ध होऊन करायची। दरम्यान तरुण भारतचे समूह प्रमुख व सल्लागार संपादक डॉक्टर किरण ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। यावेळी संपादक विजय पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले। स्वातंत्र्य दिन आणि 26 जानेवारी जे प्रजासत्ताक दिन याचा कार्यक्रम आम्ही पार करतो। दरवर्षी आम्ही जसं एक कर्मचारी आम्ही निवडून यावेळेला रवी कोकीतकर यांची आम्ही यावेळेला निवडून त्यांच्या हस्ते ध्वजावंदनचा कार्यक्रम झालेला आहे। त्यांचा आम्ही यावेळेला सत्कार करणार आहोत। त्यांनी मामींच्या हस्ते तो स्वीकार केला। या सोहळ्याला व्यवस्थापक गिरीधर शंकर यांच्यासह तरुण भारत परिवारातील विविध विभागांचे प्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।